साखरेच्या दराभोवती साखर कारखान्याचं अर्थकारण फिरत असताना शासनाकडून साखरेच्या किमान विक्री दरात वाढ होणं गरजेचं आहे। साखर उद्योगाला संकटातून कायमस्वरूपी आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारनं इथेनॉलच्या किमतीमध्ये प्रति लिटर 5 रुपये दर वाढवून साखरेचा किमान विक्री दर प्रति क्विंटल 42 रुपये करावा, अशी मागणी श्री गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधवराव घाटगे यांनी केली आहे। कारखान्याचा 22वा बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम संपन्न झाला। त्याप्रसंगी श्री घाटगे बोलत होते। पुढे बोलताना श्री घाटगे म्हणाले की शेतकरी हा केंद्रबिंदू मानूनच श्री गुरुदत्त शुगर्सनं अनेक ऊस विकास व शेतकरीभिमुख योजना यशस्वीपणे राबवल्यात। योजनेचा हजारो शेतकऱ्यांनी लाभ घेऊन एकरी उत्पादन वाढवलेलं आहे। त्यामुळे शेतकरी व कारखाना यांच्यामध्ये एक अतूट नातं तयार झालंय। शेतकऱ्यांच्या प्रत्येक सुखदुःखात गुरुदत्त शुगर्स त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलाय। गुरुदत्त शुगर्स व सामाजिक कार्य हे एक समीकरणच तयार झालंय। कोरोना महामारीच्या काळामध्ये व शिरोळ तालुक्यामध्ये 2005, 2019, 2021, 2024 मध्ये आलेल्या महापुरामध्ये हजारो लोकांना व जनावरांना आधार देण्याचं काम कारखान्याने केलं आहे। बीड, धाराशिव, लातूर, जालना, परभणी व हिंगोली या मराठवाड्यातील जिल्ह्यांना महापुराचा मोठा फटका बसलाय। श्री गुरुदत्त शुगर्सच्या वतीनं मराठवाड्यातील सर्व पूरग्रस्तांना भरीव मदत देणार असल्याचं यावेळी श्री घाटगे यांनी सांगितलं। गाळप हंगाम 2025-26 साठी शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस गुरुदत्त शुगर्सला गाळपासाठी पाठवावा, असं आवाहन श्री घाटगे यांनी यावेळी केलं। कार्यक्रमाला कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे, धीरज घाटगे, संचालिका साधना घाटगे, ऐश्वर्या घाटगे, शिवाजीराव माने देशमुख, बबनराव चौगुले, शिवाजी सांगले, धोंडीराम नागणे, अण्णासाहेब पवार यांच्यासह कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।